सोडायचं नाही. पोरगं म्हणतो फळ नाही कशाला ठेवायचं त्याला. बाप म्हणतो वेड्या, फळ जरी दिलं नसलं अनेक वर्ष या झाडांना आपल्याला फळं दिलेलीच आहेत, आणि आता फळ जरी देत नसलं तर त्याची सावली आपल्यासाठी चांगली आहे. अशी म्हातारी माणसं एखाद्या शेतातल्या फळ न देणाऱ्या झाडासारखे असतात, पण त्यांची सावली मात्र गरजेची असते. म्हणून घरातली म्हातारी माणसं आपल्या जीवनावर छाया धरणारी असतात. मी सांगेन तुम्हाला, आज खऱ्या अर्थानं मुलांना तर एवढं वय होऊन सुद्धा आई जाण्याचं दुःख आहेच, पण त्याही पेक्षा जास्त जर दुःख असेल तर या 4 मुलींना. कारण नुकतीच दिवाळी झाली. कारण असं आहे ना, घराला सांभाळणारा बाप असतो, बापाला सांभाळणारी घरातली मुलगी असते. आज मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे? माय जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. माहेरच त्याला म्हणतात. माय आहे म्हणून माहेर आहे, आणि सासू आहे म्हणून सासर आहे. घर तर दोन्हीकडे आहेत ना हो. मग या घराला सासर आणि या घराला माहेर का म्हणायचं? इकडं माय आहे ना म्हणून इकडं माहेर आहे, आणि इकडं सासू आहे ना म्हणून सासर आहे. मी सांगेन तुम्हाला, लक्षात ठेवा. कदाचित मुलाला आपल्या आई वडिलाबद्दल एवढा जिव्हाळा असेलच का नाही, शंका असते बरं का. पण मुलगी मात्र आपल्या आई वडिलाशी फार जोडलेली असते, आणि ती पतीला विनंती करते, मला माहेराला ने जावं, आणि तोपर्यंत न्या जोपर्यंत माझी आई वडील आहे ना तोपर्यंत मला नेत जा. आई गेली ना, बाबा गेले ना, तुम्ही मला माहेराला नाही नेलं तरी मी तक्रार करणार नाही. म्हणजे लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. आणि ज्याच्या जीवनातली आई गेली ना त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. मी सांगेन तुम्हाला, लक्ष द्या. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण सिझरची परिस्थिती असताना इथभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. एवढा मोठा उपकार आपल्या जीवनात कोणी करणार नाही. या जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्याच अदालत मध्ये माफी नाही. एक अदालत अशी आहे तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात, त्याला आईची अदालत म्हणतात. आईच्या अदालत मध्ये कोणत्या गुन्ह्याला शिक्षा मिळत नाही. फार लक्ष देऊन ऐका बरं का. चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं आहे, गुन्हा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं आहे. पण आपला चेहरा न पाहता, आपले गुन्हा अवगुण न पाहता, 9 महिने 9 दिवस जगात येण्याच्या अगोदर पोटातच जी आपल्यावर प्रेम करते ना तिचं नाव आई आहे. ऐका, जन्माला आल्यानंतर प्रेम करणारं जग आहे, पण जन्माला येण्याच्या अगोदर पासून प्रेम करणारी फक्त आई आहे. लक्षात ठेवा बरं का, फक्त आई आहे. म्हणून म्हणतात सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ। कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ. चालतं बोलतं दैवत जर कोणतं असेल ना, आई आहे. मी माझ्या मनाचं काही बोलणार नाही. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा 28 युग झाले उभा आहे. काल कार्तिकीची यात्रा होती. लाखो समाज पंढरपूरला काल पांडुरंगाच्या दर्शनाला गेला.